अजित पवारांनी सोबत येण्यासाठी हवं ते मंत्रिपद देण्याची ऑफर दिली होती। मात्र ज्यांनी त्रास दिला त्यांच्याकडे कसं जायचं? भाजप माझ्या तत्वात बसत नसल्याचं अनिल देशमुख यांनी लोकशाहीच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। नवाब मलिकांना सरकारमध्ये घेण्यास भाजपनं विरोध केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता अनिल देशमुखांनी नवा गौप्यस्फोट केला। अजित पवारांनी स्वतः भाजपसोबत येण्यासाठी ऑफर दिल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला। लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी कशी ऑफर दिली याची सविस्तर माहितीच अनिल देशमुखांनी दिली। अजित पवारांनी हवं ते खातं घ्या पण आमच्यासोबत महायुतीत या अशी ऑफर दिल्याचंही देशमुख म्हणाले। मला अजितदादांनी बोलावलं, हे सांगितलं की अनिल देशमुख तुम्हाला जे खातं लागतं ते खातं तुम्ही आम्ही तुम्हाला देतो। बरं, जे खातं म्हणाल ते खातं तुम्हाला देतो, तुम्ही आमच्यावर आलं पाहिजे। अनिल देशमुख यांच्यावर आरोप असल्यानं त्यांना भाजपनं घेण्यासाठी नकार दिल्याचा दावा अजित पवारांनी केला होता। अनिल देशमुखांनी अजित पवारांचा हा दावा खोडून काढलाय। अनिल देशमुख पण माझ्याबरोबरच होते, ह्या सगळ्या मीटिंगला ते हजर होते। त्यांनी सांगितलेलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं पाहिजे। भाजपने सांगितलं की तुमच्या मंत्रिमंडळाची यादी ज्यावेळेस गेली तर ते म्हणले की आम्हाला मधी आम्ही यांच्याबद्दल सभागृहात आणि बरीच ॲलिगेशन केलेली आहे आणि लगेच मंत्रिमंडळात आम्ही त्यांना घेतोय तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्याच्यामुळे त्यांना घेता येणार नाही। अजित पवारांच्या ऑफरवर बोलताना त्यांनी भाजपनं त्रास दिला म्हणून त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याचं देशमुखांनी म्हटलं। मी त्यांना स्पष्ट सांगितलं की दादा, ज्या भारतीय जनता पार्टीने मला इतका त्रास दिला, मला खोट्या आरोपात ज्यांनी फसवलं, त्यांच्यावर मी कोणत्याही परिस्थितीत येणार नाही। त्याच्यामुळे मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं मी तुमच्यावर कोणत्या पद्धतीने येणार नाही। नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावरचे आरोप भिन्न प्रकारचे आहेत। तसं पाहिलं तर हसन मुश्रीफ आणि भुजबळांवरही भ्रष्टाचाराचेच आरोप आहेत। त्यामुळे अनिल देशमुखांबाबत अजित पवारांनी केलेल्या दाव्यात फारसं तथ्य वाटत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।